मित्रांनो, RTI ॲडमिशन 2024 साठी शाळेचं रजिस्ट्रेशनची तारीख ही 12/4/2024 म्हणजेच आजची तारीख होती मित्रांनो. आजच्या तारखेपर्यंत तर मित्रांनो अजून काही इथे अपडेट आलेली नाही आहे. पण तुमच्या एरियामध्ये RTI अंतर्गत शाळा कोणकोणत्या ॲड करण्यात आलेल्या आहेत, त्या शाळांची नावे तुम्हाला घर बसल्या पाहता येतात. ते कसं पाहायचं हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. तर सर्वात पहिलं तुम्हाला RTI पोर्टलवरती यायचं आहे. जर याची लिंक तुम्हाला माहिती नसेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला याची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करून डायरेक्टली तुम्ही या पेजवरती येणार आहात. वेबसाईट अशा प्रकारची आहे, पोर्टल अशा प्रकारचं आहे, तुम्ही पाहू शकताय. यामध्ये आपल्याला थोडंसं खाली यायचं आहे आणि खाली येऊन मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकताय 4 नंबरचं ऑप्शन आहे लिस्ट ऑफ स्कूल अलॉंग विथ अप्रूव्ड फीचं जे ऑप्शन दिलेलं आहे, या ऑप्शनवरती क्लिक करून डायरेक्टली तुम्ही तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसणार आहे. तर यामध्ये मित्रांनो तुम्ही पाहू शकताय इथे स्टेट आपलं निवडलेलं असणार आहे. डिस्ट्रिक्ट आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तुम्हाला कोणता जिल्हा, तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहताय तो जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. मी सध्या पुणे जिल्हा सिलेक्ट करतो मित्रांनो. पुणे जिल्हा सिलेक्ट केल्याच्यानंतर इथे तुम्हाला सर्च बाय नेम म्हणजे तुम्ही तुमच्या घराजवळील शाळेचं नाव टाकून सुद्धा तुम्ही सर्च करू शकता, अथवा बाय ब्लॉक म्हणजेच मित्रांनो तुमच्या तालुका वाईज सुद्धा शाळा सर्च करू शकता. तर मी बाय ब्लॉक यावरती क्लिक करतोय, कारण मित्रांनो बाय नेम केल्याच्यानंतर फक्त आपल्याला एक शाळेचं नाव टाकल्याच्यानंतर एकच शाळा दिसणार आहे आणि बाय ब्लॉक केल्याच्यानंतर मित्रांनो त्या संपूर्ण शाळांची यादी दाखवली जाणार आहे. त्यामुळे बाय ब्लॉक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं आपल्याला आपला ब्लॉक सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर मी इथे पिंपरी सिलेक्ट करतोय मित्रांनो. पिंपरी एरिया सिलेक्ट करतोय. पिंपरी एरिया सिलेक्ट केल्याच्यानंतर इथे खाली 2 ऑप्शन आहेत, RTI कोटा. यामध्ये आपल्याला RTI ठेवायचा आहे. त्यानंतर इथे जे अकॅडमिक इयर जे दिलेलं आहे 2024-25 असंच ठेवायचं आहे. त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो एक सर्च ऑप्शन दिलेला आहे. इथे तुम्ही पाहू शकताय या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि सर्च या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय तुमच्यासमोर तुमच्या ब्लॉकमध्ये मित्रांनो तुमच्या तालुक्यामध्ये किती शाळा आहेत मित्रांनो, त्या संपूर्ण शाळेची लिस्ट तुम्हाला अशा प्रकारे इथे दाखवली जाणार आहे. तर आता जिल्ह्यातील आले मित्रांनो, तुमच्या गावातील शाळा जर पाहायचं असेल तर इथे शाळेपाशी तुम्ही पाहू शकता मित्रांनो या शाळेच्या नावापुढेच मित्रांनो गावचं नावसुद्धा दिलेलं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता कासारवाडी एरियातील ही शाळा आहे. त्यानंतर काळेवाडी एरियातील ही शाळा आहे. त्यानंतर इथे नाव नाही आहे मित्रांनो. गावचं नाव जर नसेल तर ते कसं चेक करायचं, तर तुम्ही सिम्पली यावरती क्लिक करायचं. जिथे गावचं नाव दिसत नाही मित्रांनो तिथे यावरती क्लिक करायचं आणि क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो त्या शाळेची संपूर्ण डिटेल तुम्हाला इथे दाखवली जाणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्ही पाहू शकता शाळेचं नाव असणार आहे, शाळेचा कोड असणार आहे, इयर, स्कूल कॅटेगरी, स्टँडर्ड कितवीपासून कितवीपर्यंत आहे, त्यानंतर स्कूल टाईप, मॅनेजमेंट टाईप संपूर्ण दिलेलं आहे. डिस्ट्रिक्ट दिलेला आहे, तालुका, क्लस्टर, विलेजसुद्धा इथे दिलेलं आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता पिंपळे गुरव एरियामध्ये मधुबन गावचं नाव दिलेलं आहे मित्रांनो, त्या एरियामध्ये ही शाळा आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुमच्या गावाचं जर नाव दिसत नसेल तर असं तुम्ही चेक करून गावचं नाव आहे का असं चेक करू शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही पाहू शकताय संपूर्ण शाळा आहेत मित्रांनो. शाळेवरती क्लिक करायचं आहे, इकडे त्याची डिटेल दाखवली जाणार आहे मित्रांनो. तुम्ही इथे पाहू शकताय आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो थोडंसं वरती आल्याच्यानंतर इथे तुम्ही पाहू शकताय टोटल स्ट्रेंथ RTI सीट्स किती दिलेले आहेत, 9 दिलेले आहेत आणि वॅकन्सीसुद्धा इथे 9 दिलेलं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही घर बसल्या तुमच्या एरियामध्ये RTI अंतर्गत येणाऱ्या शाळा कोणकोणत्या आहेत हे तुम्ही चेक करू शकता. आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट मित्रांनो, RTI ॲडमिशनची तारीख केव्हाही डिक्लेअर केली जाऊ शकते, कारण आजची 12/4/2024 ही तारीख शाळेचं रजिस्ट्रेशन करण्याची लास्टची तारीख होती मित्रांनो. त्यामुळे RTIचा फॉर्म हा कसा भरायचा याच्यावर सुद्धा व्हिडिओ येणार आहे. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.